साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वी शिंदेंच्या हत्येच्या निषेधार्थ पेनमध्ये मूकमोर्चा। काही दिवसांपासून उरण येथील तरुणी यशस्वी शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली गेली। या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असताना पेनमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मूकमोर्चाची हाक देण्यात आली होती। या मूकमोर्चामध्ये लहान लहान चिमुरड्यांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध प्रकारचे सामाजिक संघटनेचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोणत्याही प्रकारची घोषणा न देता काळे कपडे परिधान करून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून सदर मूकमोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, नगरपालिका, बाजारपेठ अशा मार्गाने पेन पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन दिले। सदर निवेदनाद्वारे कोणतीही महिला हरवली तर 24 तासांच्या आत तिची तक्रार दाखल करून घेण्यात यावी। महिलांसाठी जे कायदे केले आहेत ते कठोरपणे राबवण्यात यावेत। महिलांसाठी खास कमिटी तयार करून त्याचे तक्रार निवारण करण्याचे काम शासन आणि गृह मंत्रालयाने करावे। अशा प्रकारच्या घटनांचा जलद गतीने न्यायालयांमध्ये खटला चालवून तात्काळ फाशीची कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारच्या मागण्या मूकमोर्चामधून करण्यात आल्या आहे। आणि मूकमोर्चा काढण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये सलग ही तिसरी घटना आहे आणि त्याहूनही वेदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे राजधानी आहे रायगड, या रायगडमध्येच ही तिसरी घटना आहे। पहिली घटना आली अक्षदा, दुसरी झाली ही घटना, तिसरी रॉडनी श्रद्धावरती वेसवीमध्ये वार झाले, बरोबर। तर रायगडमध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिक्षा आहे ती आठवत नाही का, हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो। आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे, वारंवार उशी काढायच्या। आता आज आपल्याला खरं सांगायचं तर बोलायला देखील लाज वाटते, म्हणून आपण आज मूकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण त्या सर्वांनी मूकमोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज इथे आलात, त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो। मागच्याच आठवड्यामध्ये नंदाताईंनी आणि सर्व महिलांनी मोर्चा आवाज दिला होता, त्यावेळी देखील हेच लोक, हेच चेहरे बऱ्यापैकी होते। तर संवेदना कुठेतरी माणसाच्या कमी झाल्यात असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे। कारण लोक बघतात, लोकांना माहिती आहे लोक का जातात, लोक सहभागी व्हायचं का टाळतात, हा एक प्रमुख मुद्दा आहे। आज आपल्यासोबत वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे, पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं। आणि साहेब, आम्ही आज मूकमोर्चा काढला, तुम्हाला मी सांगितलं की का काढला, कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम म्हणजे आम्ही आता काही बोलण्याच्या मशीन नाही आहोत किंवा आम्ही बोलून सरकारला आणि प्रशासनाला थकलेलो आहोत, हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे। येस मराठीसाठी किशोर कर्वे, रायगड। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।